तर आदित्य ठाकरे काल जे फोटो आलेले आहेत त्याविषयी बोलतायत। दरम्यान धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, त्यानंतर त्यांनी पहिलं ट्विट केलं आहे आणि यावर प्रतिक्रिया दिली आहे। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचं हे पहिलं ट्विट समोर आलं आहे। सदसद विवेक बुद्धी आणि वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा दिला असल्याचं ट्विट त्यांनी केलंय। तर सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे आणि त्यावर मी ठाम आहे असं ते म्हणतायत। तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, काय सांगाल? धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे। अनेक दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती आणि त्यानंतर आता ते सारवासारव करताना सुद्धा दिसतायत। मुळात धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार या प्रकारची माहिती जी आहे ती काही दिवसच माध्यमांच्या देखील समोर आलेली होती। मात्र धनंजय मुंडे यांनी राजीनामा का द्यावा अशा प्रकारची जी मागणी होती त्याचं देखील कारण होतं की हे सगळे आरोपी जे पोलिसांच्या ताब्यात आहे, ज्यामध्ये मुख्य आरोपी आणि त्याच्यासोबत असलेला वाल्मिक कराड, या वाल्मिक कराडचे थेट संबंध जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्याशी होते। धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांच्या समोर येऊन सांगितलेलं होतं की वाल्मिक कराड हा त्यांचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंना या सगळ्या प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा लागला। या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अशी आहे की ही जी हत्येची घटना घडली त्यामध्ये एक आर्थिक गणित होतं आणि एक राजकीय वर्चस्वाची वाद होता। त्यामुळे राजकीय वर्चस्व आणि आर्थिक फायदा जो आहे तो नेमका कुणाला मिळून द्यायचा होता, तर तो धनंजय मुंडेंना मिळून द्यायचा होता का, अशा प्रकारची सगळी संशयाची सुई जी आहे ती धनंजय मुंडे यांच्या बाजूने जात होती आणि म्हणून धनंजय मुंडेंना या प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा लागलेला आहे। आणि या सगळ्या राजीनाम्यानंतर मात्र धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली आहे। आता मी बीड शहरामध्ये आहे आणि या बीड शहरामधले माझ्यासोबत काही एक प्रश्न विचारू इच्छिते त्याच्या आधी एक प्रश्न विचारू इच्छिते ज्या पद्धतीचं कारण दिलेलं आहे धनंजय मुंडेंनी त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की त्यांनी एकतर वैद्यकीय कारण सांगितलंय, सदसद विवेकी बुद्धी म्हटलेली आहे, तर त्याच्यावरून संताप कुठेतरी त्यांच्या विरोधामध्ये वाढू शकतो का? निश्चितपणे त्यांच्या विरोधामध्ये एक आक्रोश आणि संतापाची लाट जी आहे ती कायम आहे आणि म्हणूनच या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यात बीड शहरातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांची मागणी आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावं। आपल्यासोबत हीच मागणी करणारे काही कार्यकर्ते आहे। आपली मागणी वारंवार ही येते की धनंजय मुंडेंना सहआरोपी करावं। नेमकं धनंजय मुंडेंचा या प्रकरणाशी काय संबंध आपल्याला थेट वाटतो? त्यांनी स्वतः छातीवर थाप मारून सांगितलेलं होतं हा वाल्मिक कराड जो आरोपी खंडणी, ॲट्रॉसिटी आणि खून प्रकरणातील तो माझ्या अत्यंत जवळचा आहे आणि माझा सहकारीच आहे। त्यांनी स्वतः सगळ्या मीडियासमोर सांगितलेलं आहे आणि ते कबूल केलेलं आहे आणि त्यांचा पालकमंत्री देखील 4-5 वर्ष हा वाल्मिक कराड सांभाळत होता आणि तो देखील भाड्याने दिल्यासारखं सांभाळत होता आणि हे ज्या स्वतः त्यांनी कबूल केलेल्या गोष्टीत आणि त्यांचं नाव FIR मध्ये आल्यानंतर देखील त्यांनी ह्या गोष्टी समाजाला सांगितल्यात हो माझ्या जवळचाच आहे, तर त्यांनी त्याच वेळेस राजीनामा द्यायला पाहिजे होता। 3 महिने ह्यांनी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक डाव खेळण्याचा प्रयत्न केला, पण सर्व डाव खेळून देखील ते वाल्मिक कराडला FIR मध्ये 302 खुनाच्या प्रकरणापासून वाचू शकले नाहीत। आणि आता चार्जशीट दाखल झाल्यानंतर ते मारहाण करतानाचे व्हिडिओ फोटो व्हायरल झाल्यानंतर जी मसाजोगचे सरपंच आहेत त्यांची निर्घृण आणि क्रूर हत्या झालेली, मी आजपर्यंत माझ्या 50-55 वर्षाच्या आयुष्यात चित्रपटात देखील हे अनुभव कधी हे असे शॉट पाहिलेले नाहीत। त्यांना मारताना देखील अमानुष मारहाण झालेली आहे आणि त्यांनी पाणी मागितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर तोंडावर त्या एका आरोपीने मुतण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। ह्यांच्या आया बहिणीच्या तोंडावर ह्यांनी मुतायला पाहिजे। आपण या अशा अपशब्द वापरणार नाही, माध्यमांच्या समोर अशा पद्धतीचे अपशब्द वापरणं चुकीचं। धनंजय मुंडेंचा या प्रकरणात किती सहभाग आपल्याला वाटतोय? नाही, आता जे पुरावे हातात आहेत काय, पहिले तर समजा पुरावे नव्हते त्यावेळेस आपण मग त्यांना म्हणता येत होतं की माझा संबंध नाही, पण थेट पुरावे आल्यानंतर त्यांचं स्वतःचं स्टेटमेंट व्हिडिओ तुमच्या मीडियाकडेच आहे की वाल्मिक कराड माझ्या अत्यंत जवळचे आहेत कोण नाही म्हणतं, इथपर्यंत त्यांचं स्टेटमेंट आहे। आणि जी बैठक झाली ती सातपुड्या बांगल्यावर त्यांची झालेली होती काय, आणि मग त्यामुळे हा सूत्रधार कुठून कसं हालतं हे तर जाहीरच आहे ना। जर आता पुरावेला असेल त्याचा संबंध आहेच ना, जे आहे ते आहेत, नाही म्हणून काय नाही होणार थोडीच। काय मागणी असणार आहे तुमची?
ह्यानंतरची मागणी अशीच आहे की जे वाल्या कराडची जी त्यावेळेस समर्थक गँग होती, जे उपोषणं केले होते त्यांच्यासाठी, त्या सगळ्यांना आरोपी करावं. त्यासोबतच तो PSI कोण आहे ते केस पोलीस स्टेशनचा महाजन पाटील ह्यांना पण आरोपी करायला पाहिजे. कारण हे सगळं काय होतं आहे, हे तुम्ही जर भविष्यामध्ये जर असे गुन्हे झाले तर त्यांना तुम्ही पाठिंबा देणार, आपल्याला पाठिंबा कुणी तर देईल, अशी जर पायंडा पडणार असेल तर हीच ती वेळ आहे. आता तुम्ही म्हणाल, आपण जी मन ऐकतो देर आहे दुरुस्त आहे, हे देर आलेले आहेत पण चुकीचं आलेले आहेत. आज राजीनामा आज नव्हता पाहिजे, आज बडतर्फी पाहिजे होती. आणि स्वतः धनंजय मुंडे यांना जर माणुसकीची काही धनंजय मुंडे म्हणताय की आरोग्याच्या कारणामुळे राजीनामा दिलाय, आणखी बचावाचा पवित्रा. आता ते दुःख झालंय डोक्याला आणि मलम लावायचा गुडघ्याला, हा प्रकार आहे. हे आम्हाला कळत आहे, आम्ही सर्वसामान्य लोक आहेत. आम्ही फक्त न्याय मागणी आमची एवढीच होती, जे राक्षसी गुन्हेगार आहेत त्यांना फाशी झाली पाहिजेत. पण ह्यांनी काय केलं, ह्यांनी मध्ये त्यांची जात आणली, त्यांचं महंत आणले, त्यांचे शास्त्री आणले, हे सगळं आणलं. पण त्यांना एक लक्षात घ्यायला पाहिजे, कोणतीही जात असू द्या, महादेव मुंडेचं जे प्रकरण आहे त्याही बाबतीत आम्ही हीच भूमिका घेऊन उभे राहणार आहेत. आम्हाला जातीचा स्पर्श नाही, काही नाही. हे प्रकरण धनंजय हे देशमुख कुटुंबावर झालंय म्हणून आम्ही पुढे नाहीत. आम्ही फक्त ते ज्या पद्धतीने निर्गुण झालंय, आता रात्रीचे NDTVचे पत्रकार असतील, तुम्ही असाल, हे सगळे तुम्ही मुद्दे मांडताय. तुम्ही काय मराठा म्हणून थोडेच मांडताय. हे तुम्ही एक जाणीव आहे तुम्हाला माणुसकीची. ही माणुसकीची जाणीव जर असेल आणि भगवान बाबाची शिकवण जर असेल ना, तर ह्या धनंजय मुंडेंनी आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त व्हायला पाहिजे, तरच भगवान बाबा माफ करतील. मी भगवान बाबांना साकडं घातलेले तिसऱ्या दिवशी भगवानगडावर जाऊन, ह्या आरोपींची राग जर झाली तर भगवान बाबा, तर तुम्हाला मी वाटेल ते करीन. ही माझं साकडं आहे. हे साकडं जर पूर्ण झालं तर भगवान बाबाला मी खरंच भगवान बाबाच्या चरणी. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला आहे, आता पुढची मागणी काय? धनंजय मुंडेंनी राजीनामा दिले. धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा तर आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे आणि जे काही त्यांचे बच्चे आहेत यांना त्यांनी वेळेत चोप द्यावा. आणि सगळ्यात मोठा, अजून पण विष्णू चाटेचा मोबाईल सापडत नाहीये, हे मोठे गंभीर विषय आहे. याकडे सरकारने, पोलीस प्रशासन लक्ष देऊन विष्णू चाटेचा मोबाईल हस्तगत करून योग्य ते फास्ट ट्रॅकवर ऑर्डर चालून त्यांना फाशी शिक्षा द्यावी, एवढी आमची मागणी आहे. आपण बघतोय बीड शहरामधले हे सगळे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि विशेषतः या सगळ्यामध्ये अन्यायाच्या विरुद्ध एकवटणारे सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जे आहे ते आपल्यासोबत होते. त्या सगळ्यांची भावना एकच आहे की वाल्मिक कराड नेमका कुणासाठी काम करत होता, वाल्मिक कराडला कुणाचा राजकीय वरदहस्त होता, हे आता पोलिसांनी शोधावं. राज्याचे गृहमंत्री काही सांगत असले तरी देखील सामान्यांमधली भावना ही एकच आहे की वाल्मिक कराडचा मसिहा कोण आहे. वाल्मिक कराडनी ज्या पद्धतीनं या भागामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीनं आर्थिक गणितासाठी लोकांना मारहाण करणं, त्यांची हत्या करणं, खून करणं आणि त्यानंतर पोलिसांवरती दबाव आणणं, हे सगळं कशातून केलं तर ते निश्चितपणे त्यांच्याकडे असलेल्या मंत्रिपदाचा त्यांनी फायदा घेतला. आणि एकूणच या सगळ्यामध्ये धनंजय मुंडे यांचा थेट सहभाग जरी नसला तरी देखील त्यांचा मसिहा जो आहे तो धनंजय मुंडे होता. म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करावा आणि त्यांची या प्रकरणात चौकशी करावी, अशा प्रकारची मागणी या बीड शहरातल्या नागरिकांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे. आणि त्यामुळे हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथेच थांबणार नाही. त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत धनंजय मुंडेंना या सगळ्या प्रकरणात सहआरोपी केलं जात आहे तोपर्यंत हे सगळे आंदोलन जे आहे